दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक व संस्थेच्या वतीनं केलं जातं। मोखाडा तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेच्या पळसपाडा, निरगुडवाडी, पवारपाडा, पोशेरा, मोरखडक, पारद्याची मेट, वखारीचा पाडा, खडकाची मेट, गायमुखपाडा, मोरड्याचा पाडा, मोरचुंडी, सातुर्ली, कळमवाडी अशा 13 शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या एकूण 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। राज्य शासनाने आदिवासी समाजरत्न पुरस्काराने गौरवलेले आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे तथा देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड, JRF अवॉर्डने सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाक ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष तसंच संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसंच आदिवासी समाज कल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी स्थापना केली। दिनांक 30 ऑगस्ट रोजी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यामार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। तसंच सर्व शाळा मिळून एकूण 1004 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं। यामध्ये चित्रकला वही, चौकट वही, 4 रेघी वही, दुरेघी वही, रंगपेटी, पाटी, खडू बॉक्स, पेन्सिल, शार्पनर, सचित्र बालमित्र अंकलिपी, रबर पाट्या, इंग्लिश ऑल इन वन, कंपास पेटी, पेन, पोस्टर कलर बॉक्स अशा शालेय उपयोगी वस्तूंचं किट देण्यात आलं। प्रमुख पाहुणे साईनाथ कानू डुकले आणि चंद्रकांत मारुती मालकरी यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक डॉक्टर सुमित मधुकर ढाक, उपाध्यक्ष नवनीत अशोक सापटे, व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम बीज, सहखजिनदार दत्तानंदू सापटे, सदस्य गणेशचिमा चिमडे आणि मोखाडा युनिटचे सदस्य जनार्दन शीद, वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण शीद तसंच शाळेचा शिक्षक वृंद उपस्थित होता। हे आहेत सहकारी, त्यांची मी नावं घेऊ इच्छितो। आता इथे व्यवस्थापकीय सदस्य आहेत जे सुरेश शांताराम बीज साहेब आहेत। हे बऱ्यापैकी सगळं जे डोनेशन असते याचं पूर्ण जे काम आहे हे आपले बीज साहेब बघतात। आणि इथे जे आपल्याला विशेषतः आपले बाकीचे संस्थेची लोक आहेत प्रतिनिधी, परंतु जे डोनर आहेत विशेषतः म्हणजे जी संस्था जी चालते ती कशी डोनर नाही ते एखाद्याकडून फंड आला त्याच्यावरती आपण ते महत्वाची कामं म्हणजे जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम झालं। त्याच्यात जसं आता सरांनी हे केलं की आपण आंबा वाटपाचा कार्यक्रम केला, तर तो आपण पळसपाड्यामध्ये आताच गेल्या महिन्यामध्ये आंबा वाटपाचा कार्यक्रम केला। तर ते मी पुढे सांगेल तुम्हाला, पण इथे जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे आणि आर्थिक मदतीमुळे आपण आज तुम्हाला म्हणजे हे साहित्य वाटप करण्याचं धाडस करू शकलो। तर जे आहेत ते श्री साईनाथ डुकले सर आहेत, यांनी तुम्हाला म्हणजे हे केलेलं आहे। सर्व नियोजनामध्ये निरगुडवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसावी सर यांचा मोलाचा हातभार तसंच सर्व शाळेचे नियोजन केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला। असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असं संस्थेच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर सुमित मधुकर ढाक यांनी माहिती दिली। सौरभ कांबडी, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, मोखाडा।